मला 40 रुपये किलो तुम्हाला लसूण भेटेल बघा. इंदूर बटाटा आहे ना तुम्हाला 70 रुपये किलोने भेटेल बघा. हा बघा तुम्हाला 10 रुपये किलोने बटाटा भेटेल बघा. कांदा आहे तुम्हाला 23 रुपयाने भेटेल हे बघा. 24 रुपये किलोने भेटेल तुम्हाला हे बघा. बघू शकता तुम्ही इकडे आपल्याला लसूण पाहायला मिळतं. एकदम होलसेलमध्ये लसूण इकडे पाहायला मिळतं हे बघा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलो वाशीच्या एपीएमसी मार्केटला आणि आज आपण पाहणार आहोत ते कांदा, बटाटा, लसूण यांचे रेट्स होलसेलमध्ये की रिटेलमध्ये ह्या सर्व गोष्टी आपल्या व्हिडिओमधून आज एक्सप्लोर करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये बघून राहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा. तर चला जाऊया आपण आणि सविस्तर आपण पाहूया की त्याचे रेट्स काय आहेत आणि होलसेलमध्ये की रिटेलमध्ये सर्व गोष्टी आज आपण आपल्या व्हिडिओतून एक्सप्लोर करू. तर चला जाऊया. बघू शकतो हे पूर्ण ना एपीएमसी मार्केट आहे बघा. कांदा, बटाटा, लसूण यांचा पूर्ण सेक्शन आहे इकडे असतो हे बघा. तर तुम्ही बघू शकता हे पूर्ण कांद्याचं मार्केट आहे. हे बघू शकता तुम्ही इकडे हे बघा. हा मोठा जो कांदा आहे ना तुम्हाला 25 रुपये किलोने भेटेल आहे बघा. तो सुकलेला कांदा आहे आणि एकदम क्वालिटी पण चांगली आहे त्याची. दादा हा कसा आहे? हा पण 25. आणि हा जो कांदा आहे ना हा 23 रुपये किलोनी तुम्हाला भेटेल आहे बघा. बघू शकता एकदम कांदा एकदम चांगला आणि एकदम सुकलेला पण आहे बघा. तर हा कसा आहे कांदा? 22 रुपये किलो बघा. तुम्हाला 22 रुपये किलोने तुम्हाला कांदा भेटेल. आणि हा कसा आहे? हा 15 रुपये किलोने तुम्हाला कांदा भेटेल बघा. एकदम सुकलेला आणि एकदम थोडी क्वालिटी थोडी छोटी आहे पण 15 रुपये किलोने तुम्हाला हा भेटेल आहे बघा. हा बघा तुम्हाला 10 रुपये किलोने बटाटा भेटेल आहे बघा. आणि हा बघा हा तुम्हाला ना 16 रुपये किलोने भेटेल. म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला इकडे पाहायला मिळेल का बटाट्याच्या पण आहे बघा. पुन्हा आपल्याला गोणी घ्यावी लागते का? हा गोणी बघा. आपल्याला पूर्ण ना गोणी घ्यावी लागते बघा. बटाट्याच्या गोणी आहे पूर्ण इकडे. आणि किती किलोची गोणी असेल तरी पण? ही 60-65 किलोची बघा. 60-65ची गोणी आहे ही. 50-55 ओके. आणि ही जी आहे ना ही 50-55 तुम्हाला ही गोणी घ्यावी लागते पूर्ण. आता तुम्हाला होलसेलमध्ये मिळेल इकडे हे बघा. इकडे पूर्ण ना कांद्याचे सेक्शन आहे बघा. बघू शकता तुम्ही इकडे पूर्ण कांदा मार्केट आहे आणि तुम्हाला एकदम ना होलसेलमध्ये इकडे कांदे भेटलेले बघा. पूर्ण कांदा मार्केट आहे पूर्ण कांदा बघा. तुम्हाला इकडे ना बटाटे वेगवेगळ्या व्हरायटीचे इकडे पाहायला मिळते बघा. बटाटे पण आपल्याला पाहायला मिळते बघा. ही लसूण आहे तुम्हाला 40 रुपये किलोने भेटेल बघा. आणि ही लसूण कशी आहे? 55 रुपये बघा. ही तुम्हाला ना 55 रुपये किलोने भेटेल बघू शकता तुम्ही इकडे. 55 रुपये किलोने आहे. आपल्याला 65 रुपये किलोने भेटेल बघू शकता इकडे. एकदम क्वालिटी एकदम चांगली आहे त्याची बघा. क्वालिटी एकदम A1 क्वालिटी एकदम 1 नंबर क्वालिटी बघा. हे किती किलोचं आहे तरी पण? आता हे किलो 5 किलोचं. हे तुम्हाला घ्यायला ना 5 किलोची तुम्हाला ही गोणी घ्यायला लागते बघू शकता. आणि सुट्टे कसे आहे ते? 5 कसे किलो हे बघा. 90 रुपये किलो तुम्हाला ना इकडे लसूण भेटेल बघा. 5 किलोची गोणी घ्यायला लागते. हे बघा. हा तुम्हाला कांदा आहे ना 22 रुपये किलोने भेटेल बघा. एकदम फ्रेश पण आहे एकदम सुकलेला कांदा एकदम हे बघा. सर्व 22च आहेत नाही. हा पूर्ण कांदा आहे तुम्हाला 22 रुपये किलो. आपल्याला पूर्ण गोणी घ्यावी लागते. गोणी किलोच्या हिशोबाने घ्यावी लागते. ओके ओके. 50 ते 55 किलोची आपल्याला गोणी घ्यावी लागते इकडे. आणि मग आपल्याला होलसेल दरामध्ये इकडे आपल्याला पाहायला मिळेल बघा. हे पूर्ण ना एपीएमसी मार्केट आहे आणि तुम्हाला होलसेलमध्ये पूर्ण मिळेल हे बघा. पूर्ण एपीएमसी मार्केट आहे. कसं बटाटा कसा आहे? हा 16 रुपये किलो तुम्हाला ना बटाटा मिळेल बघा. फ्रेश एकदम क्वालिटी एकदम. हा बटाटा कुठून येतो काका? बटाटा कुठून येतो? हा बघा. हा बटाटा जो आहे ना UPचा आहे आणि एकदम बघा कधी फ्रेश आहे बघा. बघू शकता इकडे. हा जो कांदा आहे ना तुम्हाला 23 रुपयाने भेटेल हे बघा. आणि हा आहे तो एकदम 24 रुपये किलोने भेटेल तुम्हाला हे बघा. इकडे पूर्ण तुम्हाला 50 ते 55ची गोणी घ्यावी लागते तेव्हा तुम्हाला होलसेलमध्ये इकडे मिळते आहे बघा. रुपये किलोने तुम्हाला ना सफेद कांदा भेटेल आहे बघा. बघू शकता इकडे पूर्ण ना कांद्याने पूर्ण भरलेलं आहे पूर्ण. बघू शकता इकडे कांद्याचं मार्केट आहे पूर्ण हे बघा. पूर्ण तुम्हाला होलसेलमध्ये इकडे कांदा मिळून जाईल आणि 50 ते 55 किलोची तुम्हाला इकडे गोणी घ्यावी लागते तर तुम्हाला इकडे होलसेल भावामध्ये मिळते. सध्या कांदा तरी 22-25 असंच आहे म्हणजे स्वस्त झाला आहे थोडा हे बघा. कांदा कसा किलो आहे? 24 रुपये किलो. आणि पूर्ण गोणी घ्यायची झाली तर 24 रुपये किलोने. किती किलो असेल तरी पण याच्यामध्ये? 50. हे बघा. ना सफेद कांद्याचे आणि 50 ते 55 किलोची पूर्ण गोणी असते. हे बघू शकता तुम्ही इकडे
हे बघा 15 रुपये किलोने तुम्हाला हा कांदा भेटेल. हे बघा पूर्ण गोडाऊनच आहे इकडे, पूर्ण होलसेल मार्केटने तुम्हाला होलसेल मार्केटमध्ये आणि तुम्हाला होलसेल भावामध्ये तुम्हाला इकडे मिळून जाईल. हे बघा कसा किलो बटाटा 100 रुपये. बघा तुम्हाला 100 रुपये किलोने तुम्हाला बटाटे भेटेल. तंदूर बटाटा आहे ना तुम्हाला 70 रुपये किलोने भेटेल. हे बघा मित्रांनो, हे ना पूर्ण होलसेल मार्केट आहे आणि ना इथे तुम्हाला 50 ते 55 किलोची गोणी घ्यावी लागते तेव्हा तुम्हाला इकडे होलसेलमध्ये मिळतं. तर इकडे तुम्ही येताय ना ते येऊ शकता आणि इकडे ना होलसेलमध्ये तुम्ही घेऊ शकता. हे बघा हे पूर्ण FMC मार्केट आहे आणि पूर्ण तुम्हाला होलसेलमध्ये मिळेल. आता सध्या कांदा तरी कमी दिलं आहे, 22 ते 25 किलोने तुम्हाला कांदा इकडे पाहायला मिळेल. हे बघू शकता इकडे. आणि बटाटे पण स्वस्त आहेत तसे. व्हरायटीचे इकडे बटाटे पाहायला मिळते. बघा बटाटे बघू शकता तुम्ही. इकडे आपल्याला लसूण पाहायला मिळतं, एकदम होलसेलमध्ये लसूण इकडे पाहायला मिळतं. हे बघा पूर्ण ना हे होलसेलचं आहे. हे बघा पूर्ण आपल्याला लसूण पाहायला मिळते. बघू एकदम लसूण बघू शकतो इकडे. ही लसूण कशी आहे? बघा तुम्हाला 40 रुपये किलो तुम्हाला लसूण भेटेल. बघा ते जशी क्वालिटी असणार तसं रेट पण असणार इकडे. तसं इकडे ठेवलेलं आहे. तुम्हाला जे हवे ते तुम्ही इकडे घेऊ शकता. किती किलो कसा काय रेट्स आहे सर्व तुम्ही विचारून करून देऊ शकता. आज सध्या लसूण पण थोडी स्वस्त झालेली आहे. हे बघा लसूणचं पूर्ण इकडे आहे ना पूर्ण हे पूर्ण लसूणचं मार्केट आहे. हे बघा बघू शकता तुम्ही इकडे. हे बघा पण आपल्याला पूर्ण गोणी घ्यावी लागते इकडे, तर आपल्याला होलसेल भावामध्ये इकडे मिळतं. हे बघा तर मित्रांनो, कांदा बटाटा लसूण याचे आपण आता रेट्स पाहिले. थोडं मार्केट रिजनेबल प्राईसमध्ये आहे, म्हणजे थोडं कमी झालेलं आहे. आणि तुम्ही पाहिलात ना तर तुम्ही इकडे होलसेलमध्ये घेऊन जाऊ शकता आणि पूर्ण गोणी घ्यावी लागते आपल्याला. कांदा पण स्वस्त झालाच आहे आणि त्यासोबतच बटाटा लसूण पण स्वस्त झालेलं आहे. तर तुम्ही येऊन जाऊन घेऊ शकता. तर चॅनल नवीन असेल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.